सध्या बोलतात। ज्या भाजपने योजना राबवल्या, महिलांना ज्या पद्धतीची मदत केली, लाडकी बहिणीसारखी योजना महाराष्ट्रामध्ये राबवली, बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना जी मदत करण्यात आली, त्या सगळ्या गोष्टी आणि बिहारचं जे वातावरण होतं ते संपूर्णपणे दहशतीचं जे वातावरण होतं ते लोकशाही पद्धतीनं भाजप सरकारच्या माध्यमातून, नितीश कुमारच्या सरकारच्या माध्यमातून या लोकांना जो न्याय दिला त्याचा रिझल्ट आज मिळालेला आहे। म्हणून देशामध्ये पुन्हा राहुल गांधी हे पप्पू आहे हे सिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये वारंवार उद्धव ठाकरे जे आरोप करतात, आदित्य ठाकरे जे आरोप करतात, महाराष्ट्राचा पप्पू आदित्य ठाकरे आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेलं आहे। हा लोकशाहीचा विजय आहे। कुठेही प्रकारचं मॅनेज करून हा रिझल्ट आला नाही आहे। पूर्ण बिहारमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। अनेक जे काँग्रेससोबत जे घटक दल होते त्यांचे सुद्धा अतापता नाही आहे कुठे आहे। म्हणून आज मोदीजीच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवला आहे, अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवलेला आहे। हा विजय लोकतंत्राचा आहे, लोकशाहीचा आहे। हे होते आमदार रवी राणा ज्यांनी बिहारवर प्रतिक्रिया। आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। कसं पाहता 200 पार झालं? 200 पार मला असं वाटते की ज्या पद्धतीने बिहारची जनतानी दाखवलं की जो देशावर प्रेम करणारा पक्ष आहे, पार्टी आहे, जे विचारधारांना घेऊन काम करणारा जे पक्ष आहे त्याच्या बरोबर बिहारची जनता राहील। आणि जे प्रचाराचे दौरान जे आम्ही पाहत होतो बाहेर बसून त्या राज्यातून जी महिलांची आवाज होती, युवकांची आवाज